हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना गुड मॉर्निंग. कारण आता सकाळची वेळ आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी बऱ्याच दिवसापासून लॉंग व्हिडिओ अपलोड नाही केला आहे. तर शॉर्टमधून तुम्हाला कळलेच असेल की माझ्या प्रेग्नन्सीचा 8वा महिना सुरू आहे आणि मी माझ्या माहेरी आली आहे. 7व्याच महिन्यात मी माहेरी येऊन गेली होती. तर इथं सकाळी सकाळी मस्त फ्रेश वाटत असते म्हणून मी उठल्या उठल्या तिथं बसते. त्यानंतर थोडंसं वॉक करायला घेतलं, कारण आत्ताच्या ह्या सिच्युएशनमध्ये बाकी काही कामं वगैरे किंवा असे हेवी गोष्टी नाही करता येत, म्हणून मग नॉर्मल हे वॉकिंग वगैरे अशा गोष्टी मी करत असते, ज्यामुळे थोडंसं ॲक्टिव्ह राहायला होतं आणि बरं वाटतं थोडं. चला, अर्धा तास इथं मी सांगते 30 मिनिट मी वॉक केला आहे. त्यानंतर थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आणि ते प्यायला घेतलं. तर आज मी तुमच्यासोबत माहेरी आल्यावर माझ्या प्रेग्नन्सीमध्ये पूर्ण दिवस माझा कसा जातो, तसं तर आपलं काही फिक्स रुटीन वगैरे नसतं, पण तरीही आणि प्रत्येक दिवस काही सारखा नसतो. कधी आपल्याला फ्रेश वाटतं, कधी नाही वाटत, कधी खूप जास्त कमजोरी येते, कधी काहीच करावंसं नाही वाटत. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. तर आज काय काय घडते बघूया आणि ते सगळं मग मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. आता उठल्या उठल्या माझं वॉक करून पण झालं, कोमट पाणी पिऊन पण झालं. त्यानंतर एक थोड्या वेळानंतर मी एखादं कोणतंही फ्रूट खाते, जे की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलंच आहे. ते खाऊन झालं आणि पुन्हा एका अर्ध्या तासाने मी हे चणे खायला घेतले. तर यामध्ये फायबर असते आणि आपल्याला वारंवार भूक लागतात ते प्रेग्नन्सीमध्ये, तर त्यासाठी हे मदत करते, म्हणजे पोट भरण्यात हे मदत करते आणि हेल्दीसुद्धा असते. म्हणून मी थोड्या थोड्या वेळातून असं काही ना काही हेल्दी गोष्टी खात असते. तसं तर मी खूप फूडी आहे. चटपट्या, तिखट, आंबट अशा आणि बाहेरच्या अनहेल्दी गोष्टी म्हणजे फास्ट फूड खायला मला खूप जास्त आवडते. पण प्रेग्नन्सीमध्ये मी कसं कंट्रोल केलं आहे ना, हे माझं मलाच माहिती आहे. असो, नंतर आता हळूहळू आता कंट्रोल केलंच आहे, तर कमी होऊनच जाईल पुढे. तर आता सकाळी माझं थोडंसं रुटीन मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतर आता म्हटलं चला काहीतरी हेल्प करूया घरामध्ये. असंही मी कधी कधीच माझा मूड असला तर करते आणि मी तुम्हाला बऱ्याचदा पोळ्या करतानाच दिसते. शॉर्टमध्ये पण तुम्ही बघितलंच असेल माहेरी आल्यापासनं. तर त्याच्यामागे रिझन हेच की मी दुसरे काही कामं करत नाही, असंच नॉर्मली पोळ्या करणं किंवा मग मॉप आहे घरी त्याच्याने पोछा मारणं, अशा गोष्टी करत असते. तर आता इथं पोळ्या करायला घेतल्या आहे. तेच मग लगेच पोळ्या झाल्या आणि घराची क्लिनिंग पण झालेली होती, देवपूजा झालेली होती. तर मी पण माझी अंघोळ आटपून घेतली आणि लगेच जप करायला घेतला. माझं ते सगळं आटोपलं आणि त्यानंतर मी मस्त गरमागरम जेवण करायला घेतलं. आज जेवणामध्ये आलूची भाजी, पोळी, कढी आणि भात होता. त्यानंतर मी असेच फ्री बसले होते. म्हटलं चला थोडीशी काही हेल्प करूया मम्मीला. दुसरे काही कामं तर नव्हते मी करेल असे, म्हणून मग ही भेंडी होती, संध्याकाळी भेंडीची भाजी बनवायची होती, तर ती मी कट करून ठेवली. असे जर आम्ही सकाळी कट करून ठेवतो म्हणजे ते दिवसभरात थोडेसे पंख्याखाली राहतात, सुकतात, तर हे नाही होत, चिकट नाही होत, म्हणून मी कट करायला घेतली. पण मला ते पावशी वगैरे काही जमत नाही, मला हा चाकूच लागतो आणि मम्मीकडे चॉपिंग बोर्ड नाही आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही. आणि ही जी पाण्याची बॉटल आहे ना स्टीलची, मी ही नेहमीच भरून जवळच ठेवत असते, म्हणजे पाणी प्यायची आठवण येत राहते आणि मला समजतं की मी दिवसभरात किती पाणी पिली आहे. असं आपण कितीही आळशी, केअरलेस कसेही असलो ना, तरी प्रेग्नन्सीमध्ये जेवण, पाणी आणि आपले सप्लिमेंट्स जे डॉक्टर देतात त्या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते आणि घ्यावीच लागते, नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती आणि आपल्या बाळावरती होत असतो. मी पण खूप केअरलेस होते पाण्याच्या बाबतीत, पण आता मला पाणी प्यायची बरोबर सवय लागली आहे आणि ह्या गोळ्या त्या तर घ्याव्याच लागतात, काहीही झालं तरी. नाही घेतल्या ना मग लगेच नेक्स्ट टाईम सोनोग्राफी करतो ना, तेव्हा काही ना काही फरक तरी जाणवतोच, म्हणून मी घेतच असते नेहमी. आजपर्यंत मी कधीच इतक्या गोळ्या नाही घेतल्या जितक्या आत्ता घेतल्या आहे प्रेग्नन्सीमध्ये.
झाल्या जन्मापासून आतापर्यंत, पण घ्याव्या लागतात आता. असो, त्यानंतर तुम्हाला जर का व्हिडिओ माझा आवडला असेल आणि माझी प्रेग्नन्सी जर्नी अशीच पुढे बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आणि काहीतरी गोड खावंसं वाटत होतं थोडंसं, म्हणून मी हे पेंड खजूर खाल्ले. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया पुन्हा. बाय.